आज करणार आहे वांग्याची भाजी। त्यासाठी इथे अशा प्रकारे वांगी चिरून मी पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे। तर वांगी चिरताना कीड वगैरे आहे की काही ते नीट बघूनच वांगी चिरून मग पाण्यात टाकायचे, म्हणजे वांग काळं पडत नाही। आणि आता मी वाटण काढून भाजून घेतले, मी ते तुम्हाला दाखवते। इथे वाटणामध्ये खोबरं आणि पांढरे तीळ भाजून घेतले, खोबरं किसलेलं आहे आणि इथे कांदा परतून घेतलाय, थोडे शेंगदाणे आणि एक लसणाची लसणाची कांडी इथे मी सोलून घेतलेली आहे आणि हे सगळं जिन्नस मी भाजून घेतलेले आहे। तर आता हे वाटून मसाला करून घ्यायचे आहे। आता इथे मी दीदीला वाटण मसाला करून घ्यायला सांगितला होता, तर पाहू शकता त्याच्याकडून थोडेसे पातळ झालेले आहे। तर तुम्हाला टेन्शन घेऊ नका, वाटण जर पातळ झाले तर आपण वांग मसाला सुद्धा करू शकतो। मला भरलेलं वांग करायचं होतं, पण इथे वाटण पातळ झाल्यामुळे आता मी वांग मसाला पण करू शकते, मी ते तुम्हाला दाखवते। आणि भरलेलं वांग करण्यासाठी खूप जास्त वाटणामध्ये पाणी टाकायचं नाही, थोडंसं दाटसर वाटण करायचं, लक्षात ठेवा। आता माझ्या मम्मीने मसाले काढून घेतलेले, तुम्ही तुमच्या मनाने मसाले टाकू शकता। इथे कांदा लसूण मसाला आहे, हळद आहे, इथं लाल तिखट, इथे मटन मसाला आणि इथे संडे मसाला। आणि तुमच्या घरात कोणतेही मसाले अवेलेबल असेल, जो पण मसाला असेल ते तुम्ही टाकू शकता। इथं आम्ही ना शिगडीवर भाजी करणार आहे। आता याच्यात तेल गरम करायला ठेवलेलं आहे, फुल शिगडी करायची आहे। म्हणी बघा कशी झोपली, म्हणी इकडे बघा ती काय चाललंय, कोणाचं ते तेल चांगलं कडकडीत गरम व्हायचंय, कारण शेगडीवर करायचं भाजी करायची म्हटली ना, लवकर तेल गरम होत नाही। तर कडकडीत तेल गरम झाल्यावरच मोहरी टाकायचे, म्हणजे आपल्या जिरी मोहरीला चांगला तडका बसतो भाजीला। आणि मोहरी चांगली तडतडली का जिरे टाकून घ्यायचं। आता इथे घेतलेलं हे मसाला तुम्हाला दाखवलेलंच आहे, ते टाकून घ्यायचं। आणि मी इथं सांगितल्याप्रमाणे पातळ वाटण झालं ना, हे वाटण याच्यात आपल्याला परतायला घ्यायचं। वाटण चांगलं परतून घ्यायचंय आणि मग आपल्याला याच्यात वांगे सोडायचे। आणि तसंही तुम्ही पाहिलं होतं, मी सगळं वाटण भाजून घेतलं होतं। आणि जास्त वाटण परतलं तर आपण याच्यात शेंगदाणे घातलेले आहेत, तर ते शेंगदाण्याचं वाटण खाली लागू शकतं, त्यामुळे जास्त परतण्याची काही गरज नाही। आता या मसाल्यामध्ये वांगी टाकून घ्यायचे। आता सगळी वांगी सोडून घेतलेत मी याच्यात। तर हे मसाला या वांग्यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा। आणि जास्त पातळ भाजी नाही करायची, म्हणजे मसाला वांग छान होतं आणि वाटण आणि वांगी वेगळी होत नाही, कारण जास्त पाणी टाकलं ना तर वांग्यांना भाजीची चव राहत नाही, त्याच्यामुळे आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलं होतं, तेच भांडं थोडंसं इसळून याच्यात टाकलंय, थोडंसं पाणी। आता यामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार टाकायचंय आणि वांग्याला थोडंसं जास्त मीठ टाकलं वांग्याला चव चांगली येते। थोडं जास्त टाकायचं, खूप जास्त सुद्धा नाही टाकायचं। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं एकदा, आणि कमी गॅसवर, आता मी शेगडीवर केले त्याच्यामुळे शेगडी कमी करणार आहे। गॅसवर करीत असेल तर थोडीशी कमी गॅस करून झाकण ठेवून शिजून घ्यायचंय। आणि शिजण्यापुरतं पाणी टाकले, आता मी शिजल्यावर तुम्हाला दाखवते कसं झालंय ते। 10 ते 15 मिनिटं मी शिजवून घेते। आता इथे पाहू शकता माझ्याकडे ताजी कोथिंबीर नाहीये, तर मी अशी सुकून कोथिंबीर
डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवलेली आहे, तीच टाकणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही धनं पण टाकू शकता थोडेसे वाटणामध्ये, किंवा मग असे सुकून ठेवून कोथिंबीर पण टाकू शकता. आणि असली तुमच्याकडे कोथिंबीर तर ती टाका, पण माझ्याकडे नाही आहे. तर पाहू शकता मी अशी चुरा करून टाकणार आहे आता ही कोथिंबीर. वाळलेली कोथिंबीर आहे ही, आणि मी ही कोथिंबीर घरातच वाळवलेली आहे. आणि त्याच्यानंतर डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवलेली आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे सुकी किंवा ताजी कोथिंबीर नसेल तरी चालेल, थोडेसे धने वापरले वाटणामध्ये तरी चांगली चव येते. तर आता याच्यावर मी आता झाकण ठेवून घेणार आहे. आता इथे मी सगळी कमी करून घेते, म्हणजे जेणेकरून आपली भाजी उतू जाणार नाही आणि व्यवस्थित कमी याच्यावर शिजली जाईल. तर जे मी मसाला काढलेला होता तेच ताटाच्यावर ठेवून घेतलेलं आहे, आणि 10 ते 15 मिनटं भाजी मी शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. 10 ते 15 मिनटं झालेली आहे, आणि आपण आता झाकण काढून पाहूया. शकता बऱ्यापैकी रस्सा कमी झालेला आहे, आणि वांग पण शिजले की नाही ते पाहूया. पाहू शकता एकदम छान झाले मसाला वांग. इथे पाहू शकता शिजले पण खूप छान, एकदम मस्त शिजले आणि खूप छान झाले. आणि तुम्हाला आवडलं का ते सांगा. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि सबस्क्राईब जरी नाही केलं तरी एक लाईक नक्की करत जावा, कारण कसं आहे खूप मेहनत लागते आणि तुम्हाला मी दाखवते. तर एक लाईक नक्की करत जा. आणि भाजी कशी झाली ना कमेंट करून नक्की सांगा, आणि अशा पद्धतीने करून पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आणि सर्वात महत्त्वाचं माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.